भगवान कृष्ण म्हणतात, ज्या माणसाजवळ बुद्धीच नाही आहे त्या माणसाला शांती कशी मिळेल? आणि जो माणूस शांती आणि अशांतीला वेगळं नाही करू शकत तर तो माणूस सुखी राहू शकत नाही. कारण यासाठी नाही सुखी राहत की त्याची कामना जे असतात, जसं नदीचं पाणी वाहत जाते, नदी पूर आला की नदीचं पाणी जसं वाहत जाते, तशा ह्या माणसाला आपल्या मनातल्या ज्या कामना असतात, ज्या स्वार्थ असते, जे कामना असतात, जे कोणत्याही कामना, वासनेच्या कामना, खाण्याच्या कामना, कपड्या लत्त्याच्या कामना, कोणाला दागिन्याच्या कामना असतात, कोणाला कपड्याच्या कामना असतात, तर ती कामना आपल्याला बेभान अशा उथलपुथलमध्ये नेऊन सोडून देतात. कारण आपल्याला मग ते उथलपुथलमध्ये सोडून देतात तर आपल्याला ते सुचत नाही मग काही, कारण आपल्या कामना पूर्ण होत नाही. तर जरा उदाहरणार्थ आपल्याला जर समजा एखादी सोन्याची शेजाऱ्यांना सोन्याची पोत असली, जर आपल्याला सोन्याचे दागिना लागत असेल, ते जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण चिडचिड होतो की आपल्याला मला दिलं नाही सोन्याची पोत, त्याला म्हणतात कामना. किंवा जेवण कोणाच्या घरी जर चिकन मटण असते, या कोणाच्या घरी आपल्याकडे डाळ पालक असते, मग आपण म्हणतो अरे आज मला चिकनच खावं वाटलं, मला भेटलंच नाही, त्याला म्हणतात कामना. त्या कामना नका ठेवू. कामना कुठल्या गोष्टीच्या कामना ठेवू नका. आपले इंद्रिय, आपलं मन ठीक आहे, तो चिकन खाऊ द्या, त्याच्या नशिबात आहे तो खाते, आपलं जरुरी आहे, मिळते नाही मिळत जरुरी आहे, कारण ते चिकनवर आपलं नावच नाही आहे. मग आपण तो कामना कशाला प्राप्त करायच्या, आपण कशाला तो कामना मनात ठेवून द्यायच्या, नाही ठेवायच्या. नाही भेटलं. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात, आपले इंद्रिय आपल्या हातात ठेवा, आपलं मन आपल्या हातात ठेवा. त्यांना खाल्लं खाऊ द्या, त्यांना दागिने घातले घालू द्या, त्यांनी चांगले कपडे घातले घालू द्या, त्यांनी चांगली गाडी घेतली घेऊ द्या. तुम्ही ती कामना करू नका. ती कामना तुम्ही जर करसाल त्यात तिथं मिळणारच नाहीत वस्तू, कारण आपली एक हेच नसते, लायकीच नसते, लायकी नाही म्हणजे आपली एक नसते वेळ, आपल्याकडे पैसा आदला नसते आपल्याकडे पैसा आदला, त्या कारणाचं आपण ते घेऊ शकत नाही. मग जे घेऊ शकत नाही तर मग आपण शांत राहायचं नाही, ते कामना मनात ठेवायच्या, म्हणजे आपल्याला कोण्या गोष्टीचा त्रास होतच नाही. उदाहरणार्थ आता एखादा माणूस समजा, एखादा मुलगा कॉलेजमध्ये असते, 12वीला बोर्डाची परीक्षा असते, आता ती बोर्डाला परीक्षा असते तर तो पास होते नाही पास होत ती गॅरंटी आपली नाही आहे ना. फक्त आपली गॅरंटी काय आहे, अभ्यास करणे आणि पेपर कसा सोडणे ही आपली गॅरंटी आहे. बरोबर, आपण फक्त हेच करू शकतो, अभ्यास करू शकतो आणि पेपर सोडू शकतो. पास होणं नाही होणं ते भगवंताच्या हाती, ते त्याच्यावर सोडून द्या. मग तुम्ही असं ठरवा की बाबा मी पास होतो किंवा नाही हे भगवंताच्या हाती आहे, मी फक्त आज पेपर द्यायला जाणार. मग आपण कधी काय करतो, कामना करतो, नाही मी पास झालोच पाहिजे, तेव्हा मला पास कर, तेव्हा मला पास. अरे कसं पास करणार? जर योग असतील तर पासच होणार ना तू, जर योगच नसतील तर पास कसं होणार? त्याला म्हणतात कामना. आता जर समजा तू नापास झाला, यानं तू म्हणलं देवा मला पास होते, देवा मला पास होते, आणि जर तू पास नाही झाला तर तू किती दुःखी होते, कारण की ते मनात तिथे असते ना की मी पास झाला पाहिजे. तर म्हणून भगवान कृष्ण अर्जुन आले, सुख दुःख लाभ हानी याचा विचार तुम्ही नका करू, त्याचा विचार भगवंतावर सोडा. फक्त तुम्ही करा कर्म. तुम्ही कर्म जर केले चांगले तर तुम्हाला फळ भेटणं जरुरीच आहे. आता तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही झाडातली जांबाचं झाड लावलं, त्याला जांबा येणारच, जांब आल्यानंतर तुम्ही ते खाणारच, बरोबर. पण तुम्ही अशी आशा नाही करायची हे जांबाचं झाड मी लावलं आणि ते मलाच भेटलं पाहिजे जांब, अशी आशा नाही ठेवायची. तुम्ही फक्त झाड लावायचं काम करा. जांब कोण खाते कोण नाही खात तो विचार तुम्ही नका करू. भगवान कृष्णाचं म्हणणं हे आहे. पण तुम्ही झाड लावसाल, त्याला पाणी देसाल, त्याची सेवा करसाल, तो खुद्दच तू जांबाचं झाडच तुम्हाला म्हणून की नाही या व्यक्तीला जांब खाऊच द्या, बरोबर. त्याला म्हणतात फक्त तुम्ही कर्म करा, कर्माच्या फळाची इच्छा करू नका, असे भगवान कृष्ण म्हणतात. आणि असं आपल्यालाही माहिती आहे, आपण जर चांगले कर्म केले, भगवान कृष्ण तर म्हणतात, पण आपण स्वतः आजमावा ना की आपण जर आता उदाहरणार्थ आपण जर समजा चांगला अभ्यास केला, चांगला अभ्यास रात्रंदिवस कष्ट केले, चांगला अभ्यास केला, आपण पास होणारच ना. तुम्ही अभ्यासच नाही करसाल, तुम्ही पास कसे होसाल? असं असते. म्हणून कर्म चांगले करा, फळाची इच्छा करू नका, आणि फळ तुम्ही चांगले जर कर्म केले तर फळ चांगले मिळणं हे 100% काय 1000% मी गॅरंटी देतो की ते कर्म तुम्हाला चांगले मिळतील. जय श्रीकृष्ण.